एक खूप घनदाट जंगल होते. त्या जंगलात अनेक प्राणी, पशुपक्षी राहत होते. त्या जंगलाचे विशेष आकर्षण म्हणजे ससा आणि कासवाची मैत्री. ते दोघे घट्ट मित्र होते. त्या दोघांच्यात सतत चेष्टा-मस्करी चालत. तर एकदा काय झाले, ससा कासवाला चिडवत म्हणाला, काय रे कासवा इतका हळूहळू चालतोस? मी तर बघेपर्यंत दिसेनासा होतो. कासव म्हणाला, हो रे सशा, तू खरंच चपळ आहेस. खूप जोरात धावतोस तू, हे मात्र खरं आहे. पण तुझं लक्ष कधीच एका जागेवर नसतं. तू सतत तिकडे तिकडे उड्या मारत असतोस. मी हळू चालतो, पण एका जागी लक्ष ठेवून असतो. सशाचा अहंकार दुखावला. तो कासवाला म्हणाला, असं आहे का? तर मग लावतोस माझ्यासोबत धावण्याची शर्यत? बघू कोण जिंकतंय. ससा अहंकाराने बोलला. ससा काय आपलं ऐकणार नाही हे कासवाला चांगले ठाऊक होते. त्यामुळे कासव म्हणाले, ठीक आहे, लावूयात आपण शर्यत. तर मग शर्यतीचा दिवस उजाडला. जंगलातले सगळे प्राणी, पशुपक्षी जमा झाले. जंगलाचा राजा सिंहसुद्धा उपस्थित होता. आणि शर्यत सुरू झाली. ससा दुडदुड धावायला लागला. बघता बघता तो खूप पुढे निघून गेला. कासव मात्र हळूहळू चालत राहिला. ससा धावत धावत खूप पुढे आला होता. त्याने मागे वळून पाहिले तर कासव अजून खूप मागे होते. सशाला तिथे आजूबाजूला रसाळ गाजरं दिसले. त्याच्या तोंडाला तर पाणीच सुटले. त्याने विचार केला, कासव तर अजून खूप मागे असेल. तोपर्यंत आपण ही छान गाजरं खाऊन घेऊयात. आणि त्याने गाजर खायला सुरुवात केली. गाजर खाऊन त्याचे पोट तुडुंब भरले होते. त्यामुळे त्याला खूप झोप यायला लागली. त्याने पुन्हा विचार केला, कासव तर अजून मागेच असणार आहे. तो येईपर्यंत आपली एक झोप होईल. तिथेच झाडाखाली ससा झोपी गेला. इकडे कासव हळूहळू चालत सशापाशी पोचले. पाहतो तर काय, ससा झोपी गेला होता. कासव तसाच पुढे चालत राहिला. संध्याकाळ झाली. सशाला जाग आली. आजूबाजूला पाहतोय तर काय, तेथे कोणीच नव्हते. कासवही कुठेच दिसत नव्हते. हे पाहून सशाने धूम ठोकली. जाऊन पाहतोय तर काय, कासवाने शर्यत जिंकली होती. ससा संकुचित होऊन कासवाला म्हणाला, तू जिंकलास मित्रा. चंचलतेसोबत सातत्य ठेवणेही तितकेच महत्त्वाचे असते, हे पटलंय मला. मित्रांनो, गर्वाचे घर नेहमी खाली असते असं म्हणतात, ते खरं आहे ना? लाईक, शेअर,